हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मध्ये माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये गॅप होता। त्याचं कारण असं की घरामध्ये थोडंसं पेंटिंगचं काम चालू होतं। हॉलची ही जी भिंत आहे यामध्ये ओलसरपणा आल्यामुळे भिंतीचा रंग निघायला लागला होता आणि त्यासाठी मी अर्बन कंपनीवरून कोटेशन घेतले। तर त्यांनी 4698 रुपये कोट केलेले आणि एवढे पैसे देऊन सुद्धा पूर्ण एरिया कव्हर होत नव्हता। म्हणून मग आम्ही हे काम घरच्या घरी करायचे ठरवले। भरपूर यूट्यूबचे व्हिडिओ बघितले, कोणते वॉटरप्रूफिंग लिक्विड यूज करायचे, कोणती पुट्टी यूज करायची यावरती सर्व रिसर्च केला आणि मग आम्ही पूर्ण भिंतीची वॉल पुट्टी काढली। वॉटरप्रूफिंगचे 2 लेयर दिले, त्यानंतर वॉटरप्रूफ वॉल पुट्टीचे सुद्धा 2 लेयर दिले आणि त्यानंतर 2 लेयर प्रायमरचे आणि 2 लेयर कलरचे लावलेत। आणि हे सर्व कामे करणे आमच्यासाठी अजिबात सोपे नव्हते। मध्ये मध्ये बऱ्याच वेळा विचार आला की नाही आता होत नाही, अर्बन कंपनीला देऊन टाकू। मग पुन्हा आपण एवढे कष्ट घेतले, मग थोडीसाठी कशाला अर्बन कंपनीला द्यायचं, असं करत करत सर्व काम आम्हीच केलं। आणि हे सर्व काम करताना अव्यांना सांभाळायचं, प्रत्येक वेळेस काम झाले की पूर्ण क्लिनिंग करायची। आणि हे काम करताना आम्ही बऱ्याच नवीन गोष्टी शिकलो, मजासुद्धा खूप केली आणि स्वतःसाठी एक अचीवमेंट वाटते ही। आता एवढा कॉन्फिडन्स आला आहे की पूर्ण वॉलला सुद्धा कलर देऊ शकते मी। उरलेल्या पेंटमध्ये मी बरेच DIY प्रोजेक्ट प्लॅन केलेले आहेत, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळतील ते। आणि हे सर्व काम करताना घरामध्ये खूप धूळ उडाली होती, कारण प्रत्येक स्टेपनंतर भिंतीला घासावं लागायचं आणि त्यामुळे पूर्ण घरामध्ये खूप धूळ पसरलेली। सो क्लिनिंग मी या पडद्यांपासून स्टार्ट करते आहे। तर हे जे कर्टन्स आहेत हे मी ॲमेझॉनवरून मागवले होते। माझ्या विंडोच्या साईजनुसार ते थोडे लांब झालेले, मग आता धुवायलाच काढले होते। तर आधी त्यांना अल्टरिंगला दिले। अल्टरिंग झाल्यानंतर मी त्यांना छान शॅम्पूच्या पाण्यामध्ये 3 ते 4 तास भिजवले आणि मग नंतर मशीनमध्ये छान धुवून घेतले। कर्टन्स अगदी स्वच्छ झाले आहेत आणि खूप छान शाईन करत आहे। आणि आता इथं मधुर मला कर्टन्स लावायला हेल्प करत आहे। घराच्या इंटिरियरमध्ये कर्टनचा सुद्धा खूप मोठा हात असतो। मी एका ठिकाणी वाचलेले की जर तुमची वॉल प्लेन असेल तर कर्टन्सवरती टेक्स्चर घ्या आणि वॉलवरती काही डिझाईन किंवा टेक्स्चर असेल तर कर्टन्स प्लेन घ्या। आणि अजून एक, कर्टन्स जर टॉप टू बॉटम असले तर घर अजून मोठं वाटते। सो मी हे दोन्ही रूल अप्लाय केले आहेत। माझी हॉलची वॉल प्लेन आहे, त्यामुळे तिथल्या कर्टन्सवरती टेक्स्चर आहे आणि या बेडरूममधल्या वॉलवरती डिझाईन असल्यामुळे आम्ही हे कर्टन्स प्लेन ठेवले आहेत। मी माझ्या घरामध्ये अगदी सिंपल कर्टन्स लावले आहेत। मला फारसे फॅन्सी आणि कलरफुल कर्टन्स एवढे आवडत नाही। एवढे सारे काम केल्यानंतर रिवॉर्ड तर बनतोच। तर इथं आम्ही इष्टा स्वीट्सवरून दही समोसा आणि ढोकळा ऑर्डर केला आहे आणि यांचा दही समोसा खूप टेस्टी आहे। आणि त्यासोबतच आता पावसाळी वातावरण झाले आहे, पण पाऊस काही येत नाही, फक्त वारा चालू आहे। दही समोसाला जी प्लेट आली होती तिला मी इथं स्वच्छ धुवून ठेवते आहे। काही सामान ऑर्गनाइज करायला खूप कामात पडतात असे बॉक्स। तसं तर मी कुठल्याच बाहेरून ऑर्डर केलेल्या जेवणाचा डब्बा फेकत नाही, त्यांना स्वच्छ धुवून ठेवते। कोणाकडे काही द्यायचे असेल तर खूप कामात पडतात हे डब्बे। तसेच ट्रेनमध्ये डब्बा न्यायसाठी सुद्धा कामात पडतात। त्यानंतर फणसाच्या काही ह्या बिया होत्या, ह्या भाजून खाल्ल्या की खूप छान लागतात, म्हणून मी यांना छान भाजून घेते आहे। त्यानंतर आता पाऊस पडायला लागला आहे, वातावरण छान थंड झालं आहे आणि अशा वातावरणात काहीतरी तळलेलं खावंसं वाटतं, म्हणून मी इथे थोडेसे चिप्स आणि चकल्या तळणार आहे। त्यासोबतच अव्यांसाठी ऑमलेट सुद्धा बनवते आहे। अव्यांना रोज दुपारी 1 केळं आणि 1 ऑमलेट खाऊ घालायला लागली आहे मी। अव्यांना सुद्धा असे तळलेले चिप्स खूप आवडतात, त्याला अधूनमधून असे घरी तळलेले चिप्स देते मी, किंवा कुठे बाहेर गेलो तर त्याच्यासाठी डब्यामध्ये मी असे पापड तळून घेऊन जाते, त्याला असं तळलेलं खूप आवडते। अव्यांसाठी इथं मी एक कच्चं केळं शिजवलं होतं, इथं सांगतो आहे हे गरम आहे, हा आहे। त्याचसोबत त्याला आम्ही गरम थंडची ओळख करून देतो आहे। वॉलचे काम आम्ही या रूममध्ये सुद्धा केले।
त्यामुळे या बेडवरती सुद्धा खूप धूळ उडाली होती. सो आज याची बेडशीट आणि मॅट्रेस कवर धुवायला घ्यायचं आहे. लहान मुलं असले की मॅट्रेस कवर खूप कामात पडते. बाळाचं कधी डायपर लीक झालं किंवा बाळाने कधी सू केली किंवा कधी आपल्यामुळे सुद्धा काही पाणी सांडले जाते. अशामुळे या मॅट्रेस कवरमुळे मॅट्रेस सेफ राहते. इथं मी माझी उशीसुद्धा धुवायला घेतली आहे. यामध्ये पॉलिस्टर कॉटन असल्यामुळे त्या स्वच्छ धुतल्या जातात. त्यासोबत अव्यांची काही सॉफ्ट टॉईज होती तीसुद्धा मी इथं धुवायला घेतली आहे. यांना अव्यान फार मडवतो आणि आज त्याची आंघोळ करताना त्याच्यासोबत मी त्याच्या टॉयची सुद्धा आंघोळ केली तर त्याला खूप छान वाटत होते. त्यानंतर नेक्स्ट डे ह्या सोफ्याच्या कवरसुद्धा धुवायच्या होत्या. वॉलच्या कामांमुळे तर हे धुवायचंच होतं, पण एक रिझन अजून आहे. आमच्याकडे माझे 2 भाऊ पुण्यावरून येत आहे, तर ते यायच्या आधी मला घरातील सर्व क्लिनिंग आटपायची आहे. पूर्ण घरामध्ये डस्टिंग करायची आहे आणि या वॉलच्या कामामध्ये या सोफ्यावरती सुद्धा खूप धूळ उडाली होती. तर आज या सोफ्याला पूर्ण व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करून घेते. माझे हे व्हॅक्यूम क्लीनर एवढे पॉवरफुल तर नाही. मी हे केवळ विंडोच्या ग्रिल साफ करण्यासाठी किंवा कॅबिनेट साफ करण्यासाठी घेतले होते. तर बघायला गेली तर सोफ्यातील धूळसुद्धा खूप ओढून घेते हे व्हॅक्यूम क्लीनर. अव्यान व्हॅक्यूम क्लीनरला खूप घाबरतो. व्हॅक्यूम क्लीनर लावलं की सारखा रडायला लागतो. मला वाटलं नाही यामध्ये एवढी धूळ निघेल. बघा किती धूळ निघाली. ही सर्व धूळ फक्त सोफ्यामधलीच आहे. सोफ्यासोबत तसेच या विंडोला ज्या नेट आहे त्यावरती सुद्धा खूप धूळ साचली होती आणि ती व्हॅक्यूम क्लीनरने अगदी क्लीन निघते आहे. नेटसोबत मी रेलिंगसुद्धा क्लीन करून घेते आहे. या रूममधल्या नेटवरती तर एक लेयरच बसलेला होता. त्यानंतर या विंडोच्या रेलिंगसुद्धा मी क्लीन करून घेते आहे. वॉलच्या कामांमुळे खूप धूळ साचली होती. त्यानंतर नेक्स्ट डेला आता वेळ होती मॅट्रेसवरती कवर घालायची आणि बेडशीट लावायची. माझ्याकडे सर्व बेडशीट्स तर मॅचिंग नाही आहे, पण कोणी येत असलं की मी ट्राय करते प्रत्येक बेडरूममध्ये मॅचिंग बेडशीट टाकायची. या फ्लॅटमध्ये आल्यापासून मी नेहमी ट्राय करते की मॅचिंग बेडशीट घ्यायच्या, पण माझ्याकडे आधीच्या बऱ्याच बेडशीट्स आहेत, त्यांना मी फेकू शकत नाही. पण यापुढे ज्या बेडशीट्स घेईल त्या मॅचिंगच घेईल. आणि या घरात आल्यानंतर ही माझी पहिली बेडशीट होती जी मी आयकियामधून घेतलेली. हिची क्वालिटी सुपर्ब आहे. बेडशीट लावून झाल्यानंतर इथं मी अव्यांची आंघोळ घातली आहे आणि त्याचं स्किन केअर करताना मी माझं स्किन केअर विसरूनच गेली आहे. आमच्याकडे पाहुणे आज रात्री येणार आहेत, सो आता अव्यांला झोपून उरलेली सर्व कामं मी पटापट करून घेते. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 11. त्यांची ट्रेन 1 घंटा लेट झालेली आणि इथं अव्यान मस्त रात्री 11 वाजता दीदीसोबत खेळायला लागला आहे. झोपायची वेळ आहे पण हा काही झोपायचं नावच घेत नाही. आणि तर नेक्स्ट डे सकाळी उठले नाही तर खेळायला लागले दोघंजण. इथं हे माझे भाऊ डायनिंग टेबलला वर्कस्टेशन बनवून ठेवलं आहे आणि इथं माझ्या वहिन्या, आम्ही तिघी मिळून स्वयंपाक करतो आहे. यांचं काय ऑब्झर्वेशन चाललं माहिती नाही. आणि ही आमची स्पृहा,
मम्मी पप्पा दोघेही कामाला बसले आहे, तर स्पृहा छान तिची खेळते आहे. काहीही असो, या दोघांची गट्टी खूप चांगली जमली आहे. मला वाटलं होतं दोघंजण खेळण्यांवरून भांडतील, पण इथं तर हे दोघंजण मस्त एकमेकांसोबत एन्जॉय करत आहे. वेळेवर बऱ्याच गोष्टी मी शूट नाही केल्या, कारण आम्ही इतक्या दिवसानंतर भेटलेलो. आमच्या गप्पा गोष्टी, त्यामध्ये मुलं, खाणं पिणं यामध्येच टाईम निघून जायचा. पण खरंच काही असे मोमेंट असतात जे आपण कॅमेऱ्यामध्ये शूट नाही करू शकत, कारण आपण रिअलमध्येच ते एन्जॉय करताना त्यामध्ये पूर्ण मग्न होऊन जातो. इथं रात्री आम्ही उनो खेळतो आहे आणि ही बघा माझी भांडखोर वहिनी कशी भांडते आहे. गंमत केली, खूप गोड आहे ती. आणि आमचं पूर्ण गेम खेळताना असंच चालू असतं. खूप मजा येते अशी गेम खेळताना. आम्ही जेव्हा केव्हाही घरी सर्वजण भेटतो तेव्हा आमचे असेच गेम चालू असतात. नाहीतर मग रात्री भूताच्या गोष्टी. रक्षाबंधन 2-3 दिवसानंतर होते, पण या मुलांना जायचं होतं म्हणून मग आम्ही आधीच केलं. माझे भाऊ माझ्यासाठी कुकीजमधल्या चोको चिप्स सारखे आहेत. माझ्या आयुष्यातला एक गोड भाग म्हणजे माझे भाऊ आहेत. त्यांच्यासोबत असलं की नेहमी स्पेशल वाटतं. हां, ही गोष्ट वेगळी आहे की ते नेहमी मला खूप त्रास देतात, माझ्याकडून त्यांची कामे करून घेतात आणि मला सतत चिडवत राहतात. आणि आजच्या दिवसाचा सर्वात गोड क्षण म्हणजे हा. स्पृहा छान अव्यांला ओवाळते आहे. अव्यान तिच्याकडून मस्त आरामात राखी बांधून घेतो आहे. फोटोसाठी सुद्धा दोघंजण मस्त पोज देत आहे. यांचंही पुढे असंच बॉन्डिंग राहो जसं आमचं भाऊ बहिणीचं आहे. हसता खेळता 4 दिवस कसे निघाले कळाले सुद्धा नाही आणि त्यांची जायची वेळ झाली. दीदी घरी गेल्यामुळे अव्यान एकदम शांत पडला होता. बोलत नव्हता, खेळत नव्हता, रडत सुद्धा नव्हता. एका ठिकाणी शांत पडून बसलेला होता. आणि हे बघून त्याच्या दीदीने बघा त्याला ट्रेनमधून कसा मेसेज पाठवला. गुड नाईट. झोपून राहूया. मी पण आता येणार आहे. I will miss you. Bye अव्यान. आता मी पण झोपेल. झोपून राहूया. मी पण आता येणार आहे. I will miss you. Bye अव्यान. आता मी पण झोपेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.